आपल्याला सगळ्याला अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, RPI, शिवसंग्राम ह्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी अगदी स्वतः उमेदवार आहे असं समजून त्या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेऊन ह्याच राणा जगजितसिंह पाटलाच्या विरोधात त्या ठिकाणी मला लोकसभेला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांची मेहनत मी कधीही विसरू शकणार नाही. त्याच्याशी प्रार्थना माझ्याकडनं कधीच होणार नाही. आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की त्या काळामध्ये ज्या अपेक्षेनं, ज्या आकांक्षेनं ह्या भागातल्या तमाम लोकांनी मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कायमस्वरूपी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. आणि त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद हा त्या ठिकाणी कामी लावणार आहे. त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं काही कारण नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की ज्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, मग काही काळ 19 वर्ष पाटबंधारे मंत्री म्हणून केला असेल, काही काळ त्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून केला असेल, ऊर्जामंत्री म्हणून केला असेल, ह्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्याची अवस्था, ह्या 40 वर्षाच्या कारभारामध्ये, ह्या नेतृत्वामध्ये ह्या जिल्ह्याची अवस्था, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याचा आत्महत्या होणारा जिल्हा, ही ओळख ह्या जिल्ह्याची. त्याचबरोबर ह्या जिल्ह्याच्या हक्काचं 21 TMC पाणी न मिळाल्यामुळं इथल्या शेतकऱ्याची अतिशय दयनीय अशी अवस्था होते. देशाच्या नीती आयोगानं त्या ठिकाणी मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3चा जिल्हा म्हणून ओळख ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्याची होते. ह्या भागातला एक विधानसभेचा मतदारसंघ कमी होतो म्हणजे 3.5 लाख लोक ह्या ठिकाणी विस्थापित होऊन त्या ठिकाणी पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या ठिकाणी जातात. इतकी दयनीय अवस्था ज्या लोकांनी ह्या जिल्ह्याची केली, ह्या